नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 2022 पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती येणाऱ्या MPSC लेवलपर्यंतच्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत? भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, फाळणी दुःखद स्मृती दिन कधी साजरा केला जातो? फाळणी दुःखद दिन स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 14 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहेत। तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले। तर ऑप्शन क्रमांक 3 11 पदक जाहीर झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1878 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे। डॅश डॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 शशी थरूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली। तर ऑप्शन क्रमांक 2 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राधाकृष्ण विखे पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता? देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 बुरहानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, सदैव अटल हे समाधीस्थळ कोणाचे आहे? सदैव अटल हे समाधीस्थळ कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1867 हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, घटनात्मक
उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 32 कलमानुसार केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले? भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 तारापूर येथे उभारण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण हे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अचलपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅशडॅशे पक्षी आढळतात. उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅशडॅशे पक्षी आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 फ्लोमिंगो हे पक्षी आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होणार आहे? सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उदय लळित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत? नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 परमेश्वरन अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे? स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सलग 13 T20 जिंकणारा जगातील पहिला कर्णधार कोण ठरला? सलग 13 T20 जिंकणारा जगातील पहिला कर्णधार कोण ठरला? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणते? देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 NIA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र भारतात कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहेत? महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 विशाखापट्टणम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 साम्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले. हर घर जल
प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले तर ऑप्शन क्रमांक 4 दादर व नगर हवेली आणि दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रामसर करार कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे? रामसर करार कोणत्या संवर्धनाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाणथळ प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला राज्य कोणते? सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील पहिली डबल डेक्कन इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली डबल डेक्कन इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली? भारतातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते? उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्यांशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 शहनाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 2023 हे प्रवासी भारतीय संमेलन कुठे आयोजित केली आहे? 2023 हे प्रवासी भारतीय संमेलन कुठे आयोजित केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंदोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मनोज नरवणे हे कितवे लष्कर प्रमुख होते? मनोज नरवणे हे कितवे लष्कर प्रमुख होते? तर ऑप्शन क्रमांक 3 28वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मनोज पांडे हे कितवे लष्कर प्रमुख आहे? मनोज पांडे हे कितवे लष्कर प्रमुख आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 29वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ आहे? खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? वासुदेव बळवंत फडकेंनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? तर ऑप्शन क्रमांक 3 धामरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच NDC काम कोण करतात? राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच NDC च्या सचिव म्हणून काम कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सचिव नियोजन आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 संविधान सभेचे भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश रोजी स्वीकारली? संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश रोजी स्वीकारली? ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याचा दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे खालीलपैकी कोणी म्हटले? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल
असे खालीलपैकी कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अलीकडच्या काळात भारतीय निर्यातीमध्ये कोणाच्या वस्तू वेगाने वाढ झाली आहे? अलीकडच्या काळात भारतीय निर्यातीमध्ये कोणत्या वस्तूची वेगाने वाढ झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक वस्तू व सॉफ्टवेअर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 आर्थिक सुधारणांमुळे भारतात कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीला जास्त चालना मिळाली आहे? आर्थिक सुधारणांमुळे भारतात कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीला जास्त चालना मिळाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 उत्कृष्ट प्रतीच्या लिंबासाठी प्रसिद्ध असलेले उतराण हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्कृष्ट प्रतीच्या लिंबासाठी प्रसिद्ध असलेले उतराण हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 रोशन नावाच्या गवतापासून औषधी व सुगंधी तेल काढण्याची व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात आहे? रोशन नावाच्या गवतापासून औषधी व सुगंधी तेल काढण्याची व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी असे कोणी म्हटले आहे? राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 आप्पासाहेब पटवर्धन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 चाळकेवाडी पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? चाळकेवाडी पवन ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती? तर ऑप्शन क्रमांक 1 13 तास 13 मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 21 मार्च 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते? 21 मार्च 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 0° हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी सालेर ह्या पर्वत शिखरांची उंची किती आहे? खालीलपैकी सालेर या पर्वत शिखराची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1567 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जुन्या मराठी कवींचा जिल्हा व ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? जुन्या मराठी कवींचा जिल्हा व ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मैकल पर्वतरांग हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? मैकल पर्वतरांग हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणता उद्योग थळवायशेत येथे आहे? खालीलपैकी कोणता उद्योग थळवायशेत येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 खत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी भारतीय न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते? खालीलपैकी भारतीय न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 एकेरी व एकात्म न्यायव्यवस्था हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोक आयुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त कायदा करणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 श्री राजगोपालाचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महर्षी धोंडोकेश कर्वे
यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात खालीलपैकी कोणती संस्था काढली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात खालीलपैकी कोणती संस्था काढली? तर ऑप्शन क्रमांक 3 महिला आश्रम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा. मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा. गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला आहे? गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा. मलेरिया हा रोग डॅशमुळे होतो? मलेरिया हा रोग डॅशमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 प्लाझ्मोडियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा. कायद्यापुढे समानता हे डॅशयांचे दुसरे तत्व आहे? कायद्यापुढे समानता हे डॅशयांचे दुसरे तत्व आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कायद्याचे राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा. भारतात लघु उद्योगांची पहिली गणना केव्हा केली गेली? भारतात लघु उद्योगांची पहिली गणना केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 2 1971 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा. रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारणासाठी जनता पत्र व डॅश या वृत्तपत्रांचा वापर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारणासाठी जनतापत्र व डॅशच्या वृत्तपत्रांचा वापर केला. तर ऑप्शन क्रमांक 2 मूकनायक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅशच्या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅशच्या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे? तर ऑप्शन क्रमांक 2 रयतवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम खालीलपैकी कोणी केले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम खालीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा. चौरी चौरा घटनेनंतर डॅशची चळवळ संपुष्टात आली? चौरी चौरा घटनेनंतर डॅशची चळवळ संपुष्टात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा. महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. खालीलपैकी सेमिनरी हिल्स हे वन उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी सेमिनरी हिल्स हे वन उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तिल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. भूवैज्ञानिक दृष्ट्या भारताचा प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? भूवैज्ञानिक दृष्ट्या भारताचा प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वीपकल्पीय पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी नदीच्या तीरावर वसलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यात किती आहेत? महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी पुणे जिल्ह्यात किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. कटक मंडळे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात? कटक मंडळे खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली कार्य करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 संरक्षण मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल.